काय म्हणते मंडळी, तर स्वागत आहे तुमचं माझ्या डिफरंट ऋतू चॅनलमध्ये. तर आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग आहे, तर तो तुम्ही नक्की बघा. तर आजचा विषय असा निघाला की टीचरनं आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही प्रोजेक्ट बनवून आणा. तर मी घेतले सामान आणि बनवायला लागलो प्रोजेक्ट. तर ही आहे किट आणि ही आहे चाक व्हील आणि ही आहे डुअल किट आणि तुम्ही बघू शकता ब्रीड बोर्ड घेतलं, बॅटरी घेतली आणि घेतल्यानंतर लगेच लागलो बनवायला. आणलं का कार्डबोर्ड आणि लागलो बनवायला. तर कापलं बिपलं झाल्यानंतर आम्ही बनवलं हे खालचं चीज. तर तुम्ही बघू शकता आपण बनवत आहे सिवेज कलेक्टर. याचा फुल मेकिंग व्हिडिओ 24 तारखेला येईल. तर आम्ही आलो लगेच पतंग उडवायला घरावरती आणि पतंग नवा होता म्हणून आम्हाला बांधायचा होता कन्ना. तर मी घेतली दोरी आणि बांधला कन्ना. तर आणि बांधल्यानंतर ॲडजस्टमेंट केलं आणि लगेच लागलो पतंग उडवायला. तर पतंग उडतच नव्हतं कारण की हवा चालू नव्हते. माझ्या भावाला आला राग आणि तो म्हणाला की मी याला उडवणच, पण त्याची पुरी एवढी आपगली तरी त्याच्या गुंद ओढला नाही. तर मला जायचं होतं थोडं काहीतरी कामासाठी. तर मी लगेच निघालो. तर रोडात मला एवढ्या गाड्या दिसल्या. मी म्हटलं काय विषय हा. मला वाटलं होतं की इथं सेकंड हँड शोरूम उघडलं काय गाड्याचं. तर मला नंतर समजलं की आज इलेक्शनचा निकाल होता. तर तुम्ही बघू शकता मी आलो रोडावर आणि इथं पोलीस होते, मला तिकडे जाऊन देत नव्हते. ते म्हणे सायकल लावून जाय म्हणे. तर मी लगेच निघालो घरी कारण की मला घरून टोपी घेऊन मला जायचं होतं कुणाच्या गावाला म्हणजे गारड्याला. तर त्यांनी मला बोलवलं होतं गारड्याला कारण की तो म्हणे आमचं घर पाहून जाय म्हणे. जाता जाता गल्ल्या दिसल्या, गल्ल्या कुठून काय निघात्या तेच नाही कळलं. तर मला हायवे दिसल्या म्हणून हायवे निघलो, नाही तर मी ती दुसरीकडे कुठे गेला असतो. तर माझी पुरी आपगली होती कारण की खूप थकलो होतो. 1-2 किलोमीटर लांब आहे आणि शोध घेत येत आलो हो त्याच्या गावाकडं. पण ते गावाकडे आल्यानंतर तो घरी निघाला होता, मला सांगितलंच नाही. ते हे आहे त्याचं दुकान, तर तुम्ही बघू शकता. आणि मी आलो घरी आणि मी खूप थकलो होतो. आणि तुम्हाला जर व्लॉग आवडलेला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि फॉलो नक्कीच करा आणि भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.